तर अशा पद्धतीने आम्ही पोचलो आहे सोमनाथ. हा पार्किंग लॉट आहे. टीम तिथे बसली, बाकीचे गेलेत रूम बुक करायला. त्या साईडला समुद्र आहे, तर बघूया थोडं काय काय सीन कॅप्चर करता येईल. फर्स्ट लोकेशनला आलो आहे, गोलकधाम तीर्थ. इथे सगळे देवांचं अर्धे देव तर इथंच भेटतील आपल्याला. विष्णू भगवानची समाधी. हां, विष्णू भगवानची समाधी. बलरामची काहीतरी गुफा आहे. बलराम गुफा आहे त्यांची. विष्णू भगवानचे भाऊ त्यांचे. आणि काहीतरी आहे. बलदेवची लीला आहे तिथे. बलदेवची गुफा आहे. नाही, बलराम कुठं बोलतो? बलराम. बलदेव भारी. हा, मला पोरगा झालं तर बलदेवच नाव ठेवलं. काढ ना, तू काढ ना. फर्स्ट लोकेशन गीता माता. ज्ञान प्राप्त हुआ जिससे. गीता माता मंदिर. नाही, असं नाही गरजेचं. काय इन्फॉर्मेशन असेल तर द्या. गीता माताच्या नावाने कृष्णा का दिसतंय मला? गीता मंदिर होतं. अरे, आपणच दिसतोय. आपली टीम कुठे आहे? पहिले इकडे जाऊया. हाय, आम्ही तुम्हाला शोधतोय. आम्हाला तिकडनं सुरुवात केली गीता मंदिरपासून. अरे यार, आम्ही विसरलो ना. लक्ष्मीनारायण. लक्ष्मीनारायण आपण हाय वरती मस्त. अरे हे मंदिरचं एंट्रन्स मिस केला आम्ही. रॉंग साईडनं आलो. बलरामची गुफा. बलदेव. चला मग, बलदेव तर आहे. आपण या गुफेत जाऊया, बघूया हे जाडे वहिनी जाता की नाही. गुफेमध्ये जाऊया. गुफा में जाएंगे, बडा मजा आएगा. तिथे बसलेत सगळी टीम आधी. चला, कुठून एंट्रन्स? लाईट केली. टाच लगायला पाहिजे. थांब, इथे टॉर्च लावतो. हां, असं आहे. हे आहे बलदेव. नाही, गुफा घेतली नाही. गुफा एवढीशीच आहे. ही बोलते का? इकडनं जायचं बोलतोय. चला, तिथे नागदेव तर दिसतंय. वाकून वाकून चालतोय मी तर. कमी आठशे पाहिजे. चला, कमी आठशे पाहिजे बघा. काही नाही वाटत आहे. चलो, बहिणी काय करते तर तिथे दर्शन बाहेर निघलो. तर आता 2-3 मंदिरचं दर्शन तर झालेत.
हे लक्ष्मीनारायण आपण बाहेरून नव्हतं बघितलं, हे आतून बघा आता, हे बाहेरून बघा आता. हे हॅल्युसिनेशन होतंय थोडं, 24 तास गाडी चालवण्यावरती असंच होतं. हे काशी मंदिर, विश्वनाथ काशी. थांबा. हां नाही एंटर नाही करायचं, तेवढंच आहे, ते लांबूनच आहे. नेक्स्ट इथे एक मंदिर आहे. इथं काय रे, इथं काहीतरी आहे. या साईडने दिसेल कृष्णचरण पादुका मंदिर. हो कृष्णचरण पादुका. ओके इमॅजिन करून तिकडं म्हणजे इकडं पण आलेच तर पाणी पाणी आहे. विचार कर ना तू, इथं कृष्ण भगवान ते उभे होते ना, उभे होते, इथं फिरत व्हायब्रेशन्स फील करा इकडचे. म्हणजे ते फिरत, आपण तिथं फिरत तिकडं फिरत व्हायब्रेशन फील नाही होते म्हणजे तुमचं व्हायब्रेटर खराब झालेलं आहे. काय होतं तुझे एकटे का बरं फिरताय ग्रुपमध्ये बसलेत. तुम्ही कुठून सुरू केलं असं आहे का? मला वाटलं हे इकडचं फिरले गेलं तुमचं किती. पादुका आहेत ना, बघून आहे ना, कृष्णाचे भगवानचे इथं उभे होते, त्यांनी असं नजारा बघायचे, एन्जॉय करायचे. ते आम्ही बघितलं, आम्ही इथं स्टॉप घेतला आता साईडला. हे ओंकारेश्वर चालले तिकडनं. ट्राय करू फोटो काढायचा. काळोख दिसते आत. नाही फोटो ऐकू का कमाल. या साईडला बघूया काय आहे. खूप मोठा ब्लॉग बनू शकतो. 2 पार्टिशन करून टाका, 3 पार्टिशन करून टाका, आपल्याकडं पार्टिशनची कमी नाही आहे. मस्त व्ह्यू आहे. समुद्राचं पाणी असू शकतं किंवा नदी असू शकते, खाडी पण असू शकते. तो घोडा आणलाय पाणीमध्ये आंघोळ करायला. हे बदक. थांबा ड्रोन उडवतो मी. हवे ते झाडात घुसलं. एक नंबर महादेवचं मंदिर. ते किती जुनं मंदिर आहे ते. फोटो नाही, व्हिडिओ येतोय. व्हिडिओ आहे, व्हिडिओ, फोटो नाही. फोटो नाही सांगता तरी पण.
थांबा थांबा सोबत जाऊया. झालंय लास्ट आहे ना. इकडनं सिक्रेट रस्ता जातो गुफ्यामध्ये. ओ माय तू हर हर महादेव. काय पण दाखवतो. हां अरे सांग आणि या रस्त्याची इन्फॉर्मेशन दे. आता मला जस्ट माहीत पडलं. कृष्ण भगवान आणि बलराम एक मांजर भेटली. की मांजरला असं सांगितलं गेलं की भाऊ आम्ही इकडे चालत इकडे थांबून सगळे जनरेशन इथे थांबून सगळ्यांना प्रोटेक्ट करते. तर आपण हे करते. तर कोइन्सिडेंटली या रस्त्यावर जाता जाता आम्हाला एक अशी मांजर भेटली. मांजरबद्दल सांगू आम्ही तुम्हाला. हां मांजर. कोइन्सिडेंटली आणि येता येता आमच्या मागे मांजर आली. मांजर असं काही घाबरत नाही ना. पळत लाळ केलं तर लाळ होतोय तिचा. पक्ष्यांची शिकारची तयारी चालली वाटते ती. अरे त्यांचा घोसला असेल तिथे आणि तो कुत्रा ते घोसला हे करण्यासाठी आलं म्हणून ते ॲग्रेसिव्ह झालेत. तेव्हा ते पक्षी आहे ना त्यांचा घोसला असतो. घोसला का घोसला टिटोली का घोसला. तेव्हा तेव्हा ती बसली बघ तिथे. तिथं घोसला आहे व त्यांचा तो कुत्रा तिकडे चालला आहे आणि ते प्रोटेक्ट करतात कुत्र्यापासून. हॅलो. असंच संघर्ष करायला लागतो जीवनामध्ये. असं समजू नका की यार सगळ्यांना चांगलं भेटून जातं पण चांगलं भेटत नाही. सगळ्यांचं चांगलं कसं काय होतं आहे, माझं कसं काय नाही होते. संघर्ष करणार तर सगळं काय चांगलं भेटणार. संघर्ष करायला लागतो. पक्ष्या संघर्ष करतात तर आपण काय किती संघर्ष करतात त्यांच्या पोरांना वाचवण्यासाठी, घोसला घर वाचवण्यासाठी. संघर्ष करा, मोठे व्हा, दुसऱ्यांना संघर्ष करायला लावा. दुसरा कुत्रा मागे लागेल. दुसरा कुत्रा त्याच्या मागे. असंही. आता हा आम्हाला नारळ भेटलेला आहे. त्या माहिती नाही पण याची एनर्जीची बद्दल थोडी इन्फॉर्मेशन आम्ही सोनू साहेबांकडून ऐकून घेणार आहे. नारळचं असं हे झालं विशेष की चेतनदादाची पोरगी पिऊ अशी रँडमली नारळ घेऊन आली ही. तर काही नाही मी पण म्हटलं रूम करत होतो आम्ही इथं असं नारळ घेत असं टाइमपास नारळ घेत तर मी रूम बघायला गेलो. आरामात रे. असं आहे का. हां नारळ घेत रूम बघायला गेलो. कोणाला रूम भेटला नाही. मी एकदा गेलो नारळ घेऊन गेलो रूम बघायला गेलो आणि पहिलं मध्ये चांगला रूम भेटून गेला. हां काय ओ वाव. बघा नारळ बघत नारळ बघत एवढं चांगलं स्पॉट भेटून गेला म्हणून हा नारळ आमच्यासाठी लकी आहे. मी हुक आणणार होतो पण हुक आणायचं विसरलो. नाही तर 2-3 मच्छ्या तर पकडल्याच असतं आपण. हुक गाडीमध्ये आहे मच्छी पकडायचं. एवढं मच्छी येते गाडीमध्ये मच्छी येते. तर फुलं टाकले खायला आले सगळे. मारामारी चालली आहे. डॅम तो बॉस बघ एकटा फिरतोय. तो ग्रेट व्हाईट आहे. प्रॉक्लिस मारे हे पॉपलेट पण आहे मध्ये. काय बात करतो. हां पॉपलेट पण आहे. दिसली मोठी होती आणि मध्ये पण ती डीप आहे वरती येत नाही. लेट आहे ना कारण की काय सांग हे हवा खतरनाक. डोक्या मात्र खतरनाक. चला काय नदीचं नाव काय सांगितलं मम्मी. निरकणी नावाची नदी आहे इथे. निरकणी रे. निरकून बघायची आहे नदीला. तर मच्छ्या दिसतील तुम्हाला भरपूर. असं तर असं हे एकच लोकेशनवर तिथे एक मंदिर आहे. तिकडनं हे मंदिर 2 नंबर 3 नंबर हे असं मंदिर. असं करत त्या साईडला पण 2 मंदिर आहेत. तिथं घोड्याची आंघोळ चालली आहे.
इथं फोटोशूट चालू आहे आणि हे फोटो काढण्यासाठी बोलत आहेत. हे आपली टीम इथं बसलेली आहेत, उभे आहेत, एक नंबर वेळ हे फोटो काढतायत. हे असे फोटोग्राफरचे फायदे आणि नुकसान असं होऊ शकतं की आपले फोटो कोणी काढत नाही, पण सगळ्यांचे फोटो आपल्याला काढायला लागतात. सुरू करूया आज. हां, तर आपण आता सूर्य मंदिरकडे चाललो आहे, तिकडचं दर्शन घ्यायला. हे पाठ नको दाखव साईडला. हो हां, चल. तर आपण नारळची स्टोरी कंटिन्यू करूया. सूर्य मंदिरने 5 पांडव केव्स पण आहे इकडे मला वाटतं. असं तर नारळची स्टोरीचं पुढं आपण केवळ आलो होतो नारळची स्टोरी. तर मी हा नारळ रूमवर रूम बघायला गेलो. सगळे रूम बघत होते, 5-6 जण रूम बघत होते. आम्ही रूम बघायला गेलो. नारळ तसंच आता करता करता पहिलाच व्यक्ती असा भेटला रूममध्ये, रूमवाला. एवढं मस्त रूम देऊन दिलं तरी ग्राउंड फ्लोअरवर. ना आम्हाला वरती सीड्यांचं टेन्शन, ना रूमचं टेन्शन. AC रूम भेटून गेला. 2500 मध्ये 2 AC रूम भेटून गेले. काय पाहिजे आणखी? हा नारळ देवर काय चमत्कार आहे काय माहिती. आम्हाला नारळ घेऊन फिरायला लागते. त्यामुळे आज मोदी येणार असं ऐकलं. मोदी का नाही भेटून जात? नारळमुळे. तर हा असा विषय आहे. नारळ मोदीचे भेटले, मोदीजींना हा गिफ्ट करेल मी नारळ. सगळी इलेक्शन पास. आजच बेंगाल ते काल परवा बेंगाल वन इंडिया वन नेशन. हां, वन इंडिया वन नेशन होऊन जाईल. विषय खाल्ला. सूर्य मंदिर, सूर्य मंदिर, सूर्य सूर्य. एकाच ग्रुपमध्ये काढा रे चपला. मंदिर आहे कोंड्या तिथे. पहिले मंदिर सूर्य. हो हो, दिव्यांचं स्टँड आहे सुपर आहे. ही गोष्ट करायची आपल्याला. हो, ही गोष्ट अशी दिव्यांची. एक नंबर आहे सूर्य मंदिर. बाप रे, हे रस्त्यात ठेवलेत. हे तमाशा करून दिला मी. गलती से अली बख्श. बसून गेलो. चालली गेली. गुफा लाईन आहे. मग इथेच सांगितलं सर. जमीन सांगत होता का?
असंच वाटते मला पण. वाव, विहीर आहे का? खूप सडलेली. ए, ते बघ सुगरण बघ. ए, सोना, पिऊ, इकडे इकडे बघ, तुला एकदम छान पक्षी दाखवते मी. ते बघ सुगरण त्याची खूप आहे. ते बघ तिचं घर. तिचं बघ सुगरण झालेली. ए, पिऊ. आता आम्ही गुफामध्ये जातोय. बारीक आहे, किती बारीक आहे बघू. माझं 100 किलो आहे. नाही आलं ना, खाली बसून बसून उतरा. आड बघू सई. मैं फंस गया हुआ है. इथले तू चली गए ना. डुक गया. इथले तू चली गए ना से दादा. चली गए असे. दादा इथले जीवना घाबरेत आम्हाला. हो मा इकडे निघेल का दादा घाबरेल से आज पांडव लिटर आहे. आले 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 सच्ची आले. चला इथे इहा जेवणच आहे. ओ मा जिकी जिकी जाय. फोटो नाही फोन. हा ठीक आहे चल. ठीक आहे फोटो वगैरे नाही सांगितलेत. इथे स्टॉप घेऊया. कधी बंद करून दिला बोलतो. निघून आपण बाहेर आपण मोबाईल आता कोणीतरी दुसरं जावं पुढं आणि मला येऊ द्या लास्ट मध्ये. चला चला चला. अरे इथे इथे बाजू अंदर जाऊ ना. इकडे जाऊ तुम्ही. वन साइड एकच आहे. एकच भेटतेस ना. हाँ भाई आता आम्ही कामनाथ महादेवकडे चाललोय. काय काम नसेल ती पूर्ण करण्यासाठी. त्याच्या मागे जे मंदिर दिसतंय सूर्य मंदिर.
इथे संत वगैरे जे राहत होते त्यांच्या यादमध्ये बनवलं गेलेलं मंदिर आहे. तिथं समाधी वगैरे सगळं आहे. ते नेक्स्ट लोकेशन आलं आहे त्रिवेणी संगम. इथे 3 नद्यांचा संगम आहे. बघूया. तिकडनं चला, तिकडनं चला. एक 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 एकच जण यायचं रे. हां हां चलो. अरे आपले लोक कुठे आहेत? हां खिस्सा मागच्या ह्याच्यात येते. पर्स घ्यायला पाहिजे रे साईडवाली ना. मला नव्हतं माहिती असं सीन होणार आहे. करून शिंपल्या इथल्या सळे इकडे यायला लागेल. जिया इकडे यायला लागलं तर रात्री इथे यायला लागलं असतं. आपली पंटर आलीच नाही वाटतं गाडीतून. हां उतरा ना. असं तिथे स्मशानभूमी आहे. रात्री आम्ही त्या साईडला गेलो होतो पण तिथे स्मशानभूमी आहे. त्रिवेणी संगम त्या साईडला डायरेक्ट समुद्र. हां भविष्यामध्ये सुनामी आले तर सगळ्यात पहिले तिथेच जाईल. हो ना. इथे असं हे आहे तिथे डायरेक्ट समुद्र आहे. त्याचा आवाज येतोय समुद्राचा इथपर्यंत पण आपण बघू नाही शकत कारण की आपण नारळ घेतल्यासोबत. तो नारळ सांगेल तेव्हा समुद्र बघेल. नारळला विचारू दे काय बोलतोय. तुम्हाला कॉल करायचं बोललो तो. असं कॉल करून दे मग. असं लाईन व्यस्त आले 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 आले. अरे आईला कसं घेऊन येणार. टाक. आओ मच्छिया खाना खाने आ जाओ. मोठे मोठे वेगळेच कलरचे बदका पण यार. टाइगर फिश समुद्र बदका तुमको मच्छी देगा. हाँ हो समुद्र आहे. हे काय ग्रुप आहे बघ इथं मच्छ्यांचा. हे बघ ना मच्छ्या दिसतात का. हे बघ हे बघ कशी येतात बघ. काय बघ हिरण बघ समोर दिसतं एकदम समोर. हो रे. वेल मासाची बॉडी पण दिसते मला. हे बघ हे पा केवढी टीम आली बघ इथे. क्यू दिसतं इथे. हे बघ अरे बघ बॉल फेकते. बॉल सोबत खेळतील. कुत्रे त्याला खायचं मग फेकायचं बरं का. आपण थोडं मजा घ्यायचं. कुत्रे आहेत का ते. काय अरे कुत्रे आहेत ते सर्व. कुत्रे आहेत. अरे कुत्रे आहेत ते. थांब 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 मजा घ्यायचं. माझे
ए भाई खतरनाक काय बोर्ड बनवण्याचं दिसतंय हा एस्थेटिक बाई उतरते हुए हमको कुछ तो भी ओके हमको कुछ तो भी खाने का मिल चुका है गाइस अभी हम लेंगे अरे वो चल रहे यार येताना घेऊ आमचं फिक्स झालंय की आम्ही येताना घेणार काय व्हिडिओ अरे चेतन दादाने मला सांगितलंय सो मला करावं लागेल हे. अरे ही इकडे होती पिऊ मी व्हिडिओ काढते ना हे बघ हे बघ चला वहिनी सुनो दादा एक्सप्लेन कर हिस्ट्री मला नको काय व्हिडिओ मध्ये नाही तुम्हाला व्हिडिओ चालू म्हणजे मला चेतन दादा बोलला तर ते काय मी त्याच्या पालन नाही करू का मी चेतन दादाला नाव सांगते श्री कृष्ण भगवानने जीव त्यागला होता प्राण त्यागलं होतं मागे सरका पायाला तीर लागला होता पायाला तीर लागला होता चला तर त्यांनी देह टाकलं इथं तर ते मंदिर तिथे बघू शकता तुम्ही हां पायाला चटके लागत आहे काय करणार आहे मेन प्लेस आहे जात नहीं है हमारा ब्लॉगर काम को लग गया है तो है दोन प्लेसेस एंट्री घेऊ शकतोस ही आमची टीम श्रीकृष्णाची मूर्ती आहे खूप भारी कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने गोविंद कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः कुठे गेले तिकडे 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 चटके लागतील आता खूप ओ माय गॉड वासरू चेतन भैया कुछ तो बोलो प्रज्ञेश्वर ओके प्रज्ञेश्वर महादेव
बापरे. फॉलो करें, लाईक करें, सबस्क्राईब करें, सबस्क्राईब. खाली जिथं झाड होतं तिथंच मंदिर बांधलं डायरेक्ट. नाही इथं पण इकडनं असं चालत आलं असेल, तिकडनं चालत आलं म्हणजे आपण जिथं बसलोय तिकडनं चालत आलं असेल. चालत तर आलं असेल बघ. त्याचे व्हायब्रेशन्स आहे इथे एकदम असे. ज्याला फिलिंग नाही होत त्याचं व्हायब्रेटर खराब झालं आहे. असं असं इकडं हे असं वाटतं, असं 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 वाटतंय ते. तो किशन कन्हैया नाही ते का? फिरायचे नाही असं नाही का असं हो. हां त्यांना समजेल पण तेव्हा ते असे मला असं येतं असं येतो असं होतंय. ते व्हायब्रेशन्स येतात. खतरनाक तेव्हा ते नाव ते छान वाटलं ना. भारी आहे. चल ना. काय नाही छोटंच आहे. म्हणजे तुम्ही बघून आला. बघून आलो. चल पिऊ. चल ना. सॉरी. हिला काही समजत नाही ग. तिथे चालू आहे का? तिथे चालू आहे का? चालू आहे. हा हिला काय समजेल हिला. हिला फिरलं भगवान विचार कर. मग फिरायला वाईब्स येत असतील ना आपल्याला. पटकन चाल, मला चटके लागतायस. ओ नो. उघडे रे. गावा दिसायचं. सरक सरक सरक. जाऊ दे व माय. घाबरले मी चढू नाही शकत. जाऊन आले मध्ये सेलगड. बापरे. अरे तू कशावर पाय ठेवला? ते नेम प्लेट आहे त्याच्यावर ठेवतात काही नसतं. ये तुझा काढतो. हो का? हे आहे समुद्रामध्ये शिवलिंग. जाणं तर अवघड आहे. भरपूर पाणी आहे. जेव्हा पाणी कमी राहिलं असतं तर बरं आलं असतं. इथे डॉल्फिन वेल्स वगैरे पण येतात पण काय दिसत नाही आहे. फायनली सी अरेबियन नाईट्स.
अरेबियन नारळ पाणी 10 रुपयाचं नाद आहे. ओले झाले अगदी मोठं ओव्हल मध्ये भाषा. ओले झाले. आता जोरात येईल पाणी. तो कुत्रा पण उठून जाईल. मागे बा. जावा जावा पळा पळायला. पाण्याला की लगेच पळत आहे मागे. सोनू पूर्ण जाशील. हो तर इथं सोमनाथचं मंदिर आहे. आम्ही साईट सीन करायला निघालो आहे. 12 लोकेशन. प्रत्येक लोकेशनचं टायटल दाखवून देईल. आलं जोरात पाणी. जबरदस्त. ए मेरे ता माझ्यापर्यंत पोचलं पाणी. नहीं नहीं, मैं पानी से डरता हूँ. मैं स्नान भी नहीं करता हूँ. 40 साल हो गए. सोमनाथ मंदिरात दर्शन सुरू होईल.